हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आजचा आपला 4th सेशन आहे, जे आपण टॉपिक स्टार्ट केलेला आहे षड विरेचन शताश्रीय अध्याय, जे सूत्रस्थानमधला 4th नंबरचा टॉपिक आहे. तर त्यामध्ये आपण आता लास्टमध्ये काय दिलेलं आहे ते पाहणार आहेत. यामध्ये आपण टोटल पाहिले फ्रेंड, जे 50 महाकषाय आहेत आणि 500 कषाय याचे वर्णन पूर्णपणे आपण पाहिलेलं आहे. यामध्ये दिले बघा, अशा प्रकारे 500 कषायांचा अंतर्भाव करण्यात आला आहे, कारण ज्या 50 महाकषायाचे वर्णन केले आहे त्यात प्रत्येकी 10-10 द्रव्य असून एकूण 500 कषाय होतात. हे 50 महाकषाय उदाहरणासाठी सांगितलेले आहेत, उदाहरणासाठी आपल्याला दिले आहेत. ठीक आहे. या वर्णनात जीवनीय, बृहणीय इत्यादी कषायांचे लक्षण आहे. एक एक महाकषायामधील जीवक, वृषभक, राजयक्षवक इत्यादी द्रव्यांचे उदाहरणे आहेत. महाकषाय आणि त्यांच्या उदाहरणावरून हे सूचित होते की अशा प्रकारे रुग्णाच्या दोष, प्रकृती, देशकाल इत्यादीचा विचार करून त्याला हितावह होणारी द्रव्ये एकत्रित करावी. त्यांचा उपयोग विविध वर्गात केला जाऊ शकतो. ही गोष्ट सुरुवातीत सूत्राने सांगली आहे. म्हणजे द्रव्य जरी एक असेल तर वेगवेगळ्या वर्गामध्ये त्याचे आपण उदाहरणं बघितले कॉमन. आता जसं जीवक बघितलं होतं, जिवंती बघितले, खूप साऱ्या वर्गामध्ये ते आलेले आहेत. तर हे त्याच्या प्रॉपर्टीजवरून. ठीक आहे फ्रेंड. ह्याच्यामध्ये दिलेले आहे की किती विस्तार करावा याची कोणतीच मर्यादा असत नाही. अतिसंक्षिप्त थोडक्यात केला तर ज्याच्या बुद्धीची क्षमता कमी आहे, अल्पबुद्धीवाले आहेत, त्यांना आकलन म्हणजे त्यांना लवकर समजणार नाही, त्यांच्या क्षमतेच्या बाहेर आहे, यासाठी फार थोडक्यातही नाही अथवा फार विस्ताराने सुद्धा नाही असे या महाकषायाचे वर्णन केले आहे. अल्पबुद्धीच्या चिकित्सकांना त्याच्या चिकित्सा व्यवहारात उपयोग करण्यासाठी 500 कषायांचा उपदेश पुरेसा आहे. असे सांगत असताना अग्निवेशाने भगवान आत्रेयांना विचारले, भगवान, हे 500 कषाय होत नाहीत? अग्निवेशांनी कुणाला प्रश्न विचारला? आत्रेयांना विचारलं की हे 500 कषाय होत नाहीत, कारण या जीवनादी महाकषायात सांगितलेलं औषध पुन्हा पुन्हा निरनिराळ्या दुसऱ्या तिसऱ्या महाकषायात येतात. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, अग्निवेशांनी भगवान आत्रेयांना म्हटलं की 500 कसे होऊ शकतात यार? कारण का जे द्रव्य आता समजा जिवंती आहे तर ते बार बार एक दुसऱ्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे, मग ते डबल झालेलं आहे, तर त्याला पण मेजर करायचं का? जसं की जीवनीय गणात काकोली आहे, क्षीरकाकोली उल्लेख आहे, आणि त्याचा उल्लेख पुन्हा बृहणीयमध्ये पण आहे, शुक्रजननमध्ये पण आहे, स्नेहोपगमध्ये पण आहे, अंगमर्द प्रशमनमध्ये पण आहे. तर नेक्स्ट दिलेला आहे, भगवान आत्रेयांनी अग्निवेशांना सांगितले की तुम्ही जसे समजता तसे ह्या बाबीकडे बुद्धिमान व्यक्तीने बघता कामा नये, कारण निरनिराळी अनेक कामे करणाऱ्या एखाद्या जे द्रव्य आहेत, द्रव्याला सुद्धा अनेक नावे मिळतात. जसं की आता समजा इथं जसं एखादी मुलगी आहे, ती एक टाइमला मदरचं काम करते, एक टाइमला सिस्टरचं काम करते, एक टाइमला डॉटरचं बी काम करते, म्हणजे हे सगळे जे वाईफचं काम करते. तर असं सांगितलेलं आहे की एक द्रव्य वेगवेगळी कामे करू शकतात. उदाहरणार्थ एखादा अनेक कामे करू शकतो, तो जी कामे करतो त्या कामाच्या करण कर्म यानुसार त्यांना संबंधित असणारी त्या गुणाच्या आधाराने गौण नवे पहिल्यापेक्षा निराळी विशिष्ट नावे त्याला मिळतात. अशा दृष्टीने औषध द्रव्याकडे बघितले पाहिजे. म्हणजेच औषध द्रव्याला सुद्धा करण कार्यानुसार निरनिराळी नावे लागू पडतात. जर एखाद्या द्रव्यात असे गुण असतील की त्यामुळे ते सर्व कामे करू शकेल, तर असे द्रव्य सोडून दुसरे द्रव्य कोण घेईल? म्हणजे इथं सगळ्यात इम्पॉर्टंट द्रव्य कोणाला मानलेलं आहे? ज्या द्रव्यामध्ये खूप साऱ्या क्वालिटीज आहेत, ॲबिलिटीज खूप आहेत. जसं की आता एखादा व्यक्ती आहे, समजा आपल्या क्लासमध्ये 2 स्टुडंट आहेत, एक फक्त शिक्षण शिकत आहे, पण एक जण शिक्षण शिकत जर दुसरं काम करत असेल, तर सर्व जणांना वाटतं यार ह्यानं शिक्षण शिकत पण आहे हे काम पण करत आहे, तर त्यालाच आपण श्रेष्ठ मानणार ना. तर त्यानुसार सांगितलेलं आहे की जो व्यक्ती किंवा जो द्रव्य म्हणजे एकच काम करणारा असेल, त्यापेक्षा दुसरा द्रव्य जे असं असेल की ज्याच्यामध्ये जास्त प्रॉपर्टीज आहेत, तर ते जास्त प्रॉपर्टीजवाला द्रव्याला श्रेष्ठ मानावं असं सांगितलेलं आहे. कोणते गुरु आपल्या शिष्याला त्या एका द्रव्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या तरी द्रव्याचा उपदेश करू इच्छितील? म्हणजे कोणता शिष्य जरी असेल तर त्याला गुरु सांगतील तेव्हा ते ज्याच्यामध्ये जास्त क्वालिटीज आहेत तर त्याच्याच विषयी सांगतील, त्या द्रव्याविषयी. ज्याप्रमाणे सामान्य व्यवहारात एखादी व्यक्ती शिकवत असेल तर शिक्षक, ग्रंथ लिहित असेल तर ग्रंथकार, कविता लिहित असेल तर कवी, गात असेल तर गायक इत्यादी अनेक गुणाप्रमाणे ओळखली जाते. त्याप्रमाणे औषध द्रव्याला सुद्धा त्याच्या निरनिराळ्या कार्य करण्याच्या शक्तीनुसार त्या गुणाच्या कार्याच्या आधाराने गुणानुसार निरनिराळ्या नावाने ओळखणे ही चुकीची गोष्ट नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व गणांमध्ये वेगवेगळ्या द्रव्यांचा पाठ असेल तर द्रव्यांची संख्या खूप वाढेल. सामान्य चिकित्सकाला सर्वांचे गुणधर्म यांचे ज्ञान होणे अतिशय कष्टकारक होईल. म्हणून बहुजन हिताच्या इच्छेने आचार्यांनी न अधिक संक्षिप्त न अधिक विस्तार या न्यायाने महाकषायांचे वर्णन केलेले आहे.
म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत समजा ते बोर होऊन जातात, त्यांना वाटते काय एकच गोष्ट रिपीट केली. पण जे अल्पबुद्धीवाले आहेत तर त्यांना काय वाटते खूप जास्त शॉर्टमध्ये दिलेलं आहे. म्हणून दोघांचा विचार करून जास्त संक्षिप्त पण नाही आणि जास्त म्हणजे स्प्रेड पण विस्तार पण नाही करता असं वर्णन केलेलं आहे. ज्या ज्या औषधी द्रव्यांच्या ज्या ज्या द्रव्य संयोगाने जे 600 विरेचन कल्प बनतात त्यांचे संक्षेपाने या अध्यायात वर्णन केलेले आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये टोटल 600 विरेचन कल्प सांगितलेले आहेत. या 600 विरेचयांचे 6 आश्रय सुद्धा सांगितलेले आहेत. लवण रस सोडून उरलेल्या रसांना कषाय या नावाने, आपण टोटल 5 कषाय योनी पाहिलं होतं लवण सोडून, म्हणून कषायादी स्वरस आदी 5 प्रकारची उत्पत्ती स्थाने सांगितली गेली आहेत. या कषायांचे 5 प्रकारे कल्प सांगितले आहेत. महाकषायांचे 50 वर्गाचे वर्णन केलेले आहे. महाकषायांचे लक्षण सांगण्यासाठी वेगवेगळे 500 कषाय सांगितले आहेत. किती विस्तार करावा याला मर्यादा नाही आणि अतिसंक्षेप केल्यास अल्पबुद्धीच्या समजण्याच्या कुवतीच्या बाहेर होते. म्हणून अल्पबुद्धीच्या उपयोगासाठी आणि बुद्धिमान व्यक्तीच्या बुद्धीच्या विकासासाठी न फार संक्षिप्त अथवा न फार विस्तारित अशा प्रकारे या 50 महाकषायांचे वर्ग उदाहरण रूपात केलेले आहे. ज्या व्यक्तीला त्या कषायांच्या बाह्य कर्म, प्रलेपादी आणि अभ्यंतर वमन विरेचन कर्मातील स्वरसादी योग करण्याचे संयोग, औषधीचे रसवीर्य विपाकानुसार योग्य परस्पराचे मिश्रण करण्याचे आणि प्रयोग, देश कालादीचा विचार करून दोषानुसार औषध योजनापूर्व वापरण्याचे ज्ञान असते, तोच वैद्यातील श्रेष्ठ म्हणजे भिषकवर किंवा वैद्यप्रवर होतो. म्हणजे श्रेष्ठ वैद्यविषयी सांगितलेला आहे की ज्या व्यक्तीला कषायांच्या बाह्यकर्म, जे बाह्यकर्म आहेत, प्रलेप आदी जे आहेत आणि अभ्यंतरमध्ये वमन विरेचन, याच्यामध्ये स्वरस आदी म्हणजे आपण ते कल्पना पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये म्हणजे कोणता यूज केला पाहिजे त्याच्यावर, तर त्याचा संयोग, औषधीचे म्हणजे ते जे मेडिसिन असतात त्याचं आपण बघितलं होतं रस वीर्य विपाक, त्याच्यानुसार त्याचं मिश्रण आणि प्रयोग म्हणजे ज्या व्यक्तीवरती आपण प्रयोग करत आहेत तर त्याचा आपण देश, काल, प्रकृती हे सर्व विचार करून जे म्हणजे योजनापूर्वक ज्ञान जो प्राप्त करतो ना त्याला श्रेष्ठ वैद्य म्हटलेले. तर पूर्ण आपलं भेषज चतुष्कचा हा लास्ट टॉपिक होता फ्रेंड्स. टोटल 4 टॉपिक आपण पाहिले होते. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सारांश बघूया ह्या टॉपिकचा की वमन विरेचन योग टोटल जे 600 दिले होते त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पली वमन योग लक्षात ठेवा किती होते, 355. जास्त जे नंबरमध्ये आहेत 355 ते वमन योग आहेत. 245 विरेचन. तर त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण मदनफल, जे मदनफल आहे वमनवाले आपण पहिल्यांदा मदनफल, देवदाली, इक्ष्वाकू होतं, धामार्गव, कुटज आणि कृतवेदन याच्यापासून 355 योग होतात. आणि शामानिवृत्त, चतुरुंगुल, लोद्र, महावृक्ष, सप्तला, दंती, द्रवंती याच्यापासून 245 विरेचन. तर याच्यामध्ये आपण आधार कोणते पाहिलेत हे लर्नच ठेवा फ्रेंड. पान, फुल, फळ हे तर सर्वांना लर्न होतं. तर उरलेले त्याचं क्षीर, मूल आणि साल, दूध दिलेलं आहे पण इथं क्षीर लक्षात ठेवा. ठीक आहे. कषायांचे 5 स्त्रोत, कोणकोणते स्त्रोत, सगळे फक्त लवण सोडून, मधुर, अम्ल, कटू, तिक्त कषाय, फक्त लवण वरची. ठीक आहे. 5 कषाय कल्पना कोणकोणत्या, स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांट. आणि 50 महाकषाय स्टार्टिंग कुठून आहे, जीवनीय पासून वयस्थापनपर्यंत टोटल. ठीक आहे. मी तुम्हाला ते पण सांगितलं होतं की ते लर्न करा म्हणून. ठीक आहे. म्हणजे हे जीवनीय पासून वयस्थापनपर्यंत जे काही दिलेले आहेत, जास्त हार्ड असं काही नाही आहे त्यामध्ये. 500 कषाय कोणकोणते आहेत, तर एका महाकषायाचे वर्गीकरण 10 द्रव्ये घेऊन केले. म्हणजे एका महाकषायामध्ये 10 म्हणजे टोटल 50 दिलेले आहेत कषाय. 50 × 10 500. ठीक आहे. श्रेष्ठतम चिकित्सक आणि लास्टला आपल्याला बेस्ट चिकित्सकाचं सांगितलेलं आहे. बेस्ट वैद्य कोण होतो, सांगितलेल्या 500 कषायांचा बाह्य आणि अभ्यंतर कर्मासाठी उपयोग आणि युक्तियुक्त संयोग याचे ज्ञान हीच वैद्याच्या ज्ञानाची कसोटी आहे. म्हणजे जे कषाय सांगितले त्यांनी आपल्याला महाकषाय 50, 500 कषाय 500, तर बाह्य आणि अभ्यंतर कर्म त्याचा कसा यूज केला पाहिजे आणि त्याची युक्ती, त्यांचा संयोग कसा करू शकतो, तर ह्याचं ज्याला ज्ञान होते तर त्याला सर्वात ज्ञानी वैद्य असं सांगितलेलं आहे. थँक्यू.